परंतु झालंय काय की या आनंदाच्या गोष्टी करता करता मी आनंदीच नाही, मी अस्वस्थ आहे असे जे लोक आज म्हणतात ते तुम्हाला किंवा आम्हाला कोणी अस्वस्थ केलेलं नाही, आम्हाला कोणी दुःखी केलेलं नाही, हे आम्ही सगळं विकतचं घेतलेलं आहे. त्याची कारणं अनेक आहेत. म्हणजे जुन्या काळाकडे आपण जर गेलो तर करमणुकीचे काहीही साधनं त्या काळामध्ये नव्हते. मला आठवतं रामलीला यायची आमच्या गावामध्ये. आमच्या जुन्या काही दिग्गजांना माहीत असेल, पूर्वी रामलीला यायची आणि महिनाभर ती रामलीला चालायची मंदिरात वगैरे, असे रोज त्याचे प्रयोग व्हायचे. आणि सीतेचं काम करणारा एखादा छान पुरुष असायचा, कारण त्यावेळेस स्त्रियांनी नाटकात सिनेमात काम करायचं नाही असा दंडक होता. त्यामुळं बालगंधर्व निर्माण झाले पुण्यामध्ये. मग एखादा सुंदर पुरुष सीतेचं काम करायचा आणि तो पुरुष असलेला परवडायचा, कारण प्रत्येक प्रयोगाला रावण त्याला पळून न्यायचा आणि पुरुष असल्यामुळं तो पुन्हा आणून सोडायचा त्याला दुसऱ्या दिवशी. त्यामुळं रामलीला काही कधी बंद पडली नाही त्या काळातली. आणि मग तो प्रयोग संपला की काय व्हायचं की मी आजीबरोबर जायचो पाहायला, छोटा होतो. मग त्या रामाच्या लक्ष्मणाच्या पाया पडायला रांग लागायची. मग रांगेत असं जायचं, त्यांचं दर्शन घ्यायचं. एके दिवशी आजी मला अशी रांगेत घेऊन चालली, मी शेजारी पाहिलं रावण एकटाच उभा होता. म्हटलं आता हा देवासारखाच दिसतो, याच्या पाया का पडत नाही कोणी, पाय तर मोकळे आहेत. म्हणून मी पटकन त्याच्या पाया पडलो. तर आजीनं धापाटा टाकला की तो दुष्ट आहे. म्हणजे त्या काळात संस्कार सुद्धा, सांस्कृतिक कार्यक्रमातून सुद्धा संस्कार त्या काळामध्ये व्हायचे. ही जी माणसं आहेत राम लक्ष्मण सीता, हे दिवसा गावामध्ये पीठ मागायचे आणि त्यांना कुणी दारात उभं करत नव्हतं. त्याचं आम्हाला आश्चर्य वाटायचं की रात्री यांच्या दर्शनासाठी रांग लावणारे लोक, कारण ते रामाचं लक्ष्मणाचा वेश घेतल्यावर यांना जर महत्त्व येत असेल तर आपल्याकडं फक्त वेशाला महत्त्व आहे, दिखाऊपणाला महत्त्व आहे. यांना दिवसा का पीठ लोक देत नाहीत, ही सुद्धा शंका त्या काळात यायची.